नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत टेस्ट नंबर 25 मधील सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण। प्रश्न क्रमांक 76 बघा, लोकसभेचे पिता असे कोणास संबोधतात? तर लोकसभेचे पिता असे ग वा मावळणकर यांना संबोधतात। त्यांना का संबोधतात? तर लोकसभेचे पहिले सभापती ते बनलेले होते आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते पहिले सभापती आहेत। म्हणजे मुंबई राज्याची विधानसभा ज्यावेळी अस्तित्वात आली त्यावेळी ते पहिले महाराष्ट्र विधानसभेचे सभापती होते आणि नंतर लोकसभेचे पहिले सभापती बनले, म्हणून त्यांना लोकसभेचे पिता असे संबोधतात। त्यानंतर यामध्ये दिले दादाभाई नौरोजी आहेत। दादाभाई नौरोजींना भारताचे पितामह असे संबोधले जाते। पुढचा प्रश्न ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते। त्यांची निवड 11 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून झाली होती आणि देशाचे ते पहिले राष्ट्रपती बनले। त्यानंतर झाकीर हुसेन हा ऑप्शन आहे यामध्ये। झाकीर हुसेन हे सुद्धा देशाचे तिसरे राष्ट्रपती होते। पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे झाकीर हुसेन। मात्र आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात कमी काळ राष्ट्रपती पद कुणी भूषवलेलं असेल तर ते डॉक्टर झाकीर हुसेन यांनी भूषवलेलं आहे, कारण त्यांची 3 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे पदावरती असताना त्यांचा मृत्यू झाला, म्हणून त्यांचा कार्यकाल सर्वात कमी आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 76 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग वा मावळणकर। त्यानंतरचा प्रश्न आहे 77, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? कसारा घाट म्हणजे स्थळ घाट। ऑप्शन क्रमांक 2 नाशिक मुंबईला जोडतो। नाशिक आणि मुंबईला जोडणारा तळघाट त्यालाच कसारा घाट या नावाने सुद्धा ओळखतात। पुणे मुंबई यासाठी बोरघाट आहे। त्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी दिलाय आंबा घाट आणि पुणे बारामती दिवा घाट आहे। पुढचे घ्यायचे असतील तर कुंभारली घाट, कराड चिपळूण हे आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक 77 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक मुंबई। त्यानंतरचा प्रश्न आहे 78, नाईल नदीची देणगी असे कोणत्या देशाला संबोधतात किंवा म्हणतात? इजिप्तला नाईल नदीची देणगी असं म्हणतात। जगातील सर्वात लांब नदी म्हणून नाईल नदीला ओळखलं जातं। 6790 किलोमीटर इतक्या लांब असणारी ही नदी आहे। मात्र जगातील सर्वात मोठी नदी असा शब्द जर वापरला तर ती ॲमेझॉन आहे। 6330 किलोमीटर एवढी लांब आहे। काही ठिकाणी 20 किलोमीटरनं कमी जास्त होतं, पण ती रुंदीनं क्षेत्रफळानं नाईल नदीपेक्षा जास्त आहे। ॲमेझॉन जर महासागराला मिळत असताना तिची रुंदीच जवळपास 350 ते 400 किलोमीटर आहे, एवढं क्षेत्र आहे। म्हणून ती क्षेत्रफळानं मोठी आहे, तिचं पात्र जास्त मोठं आहे। नाईल नदी मात्र लांबीनं मोठी आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 78 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इजिप्त। आता या नद्यांचं बघितलं तर इजिप्तमधून नाईल नदी वाहते। ब्राझीलचं विचारलं तर ब्राझील मधून बहुतांश ॲमेझॉन नदी वाहते। त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील महत्त्वाची नदी आहे मरे आणि डार्लिंग, या ऑस्ट्रेलिया देशातील नद्या आहेत। आणि पुढचा ऑप्शन अमेरिका आहे। अमेरिका खंडातून म्हणजे उत्तर अमेरिका खंडातून, आता ॲमेझॉन ही जी आहे ते दक्षिण अमेरिका खंडातून वाहणारी नदी आहे। उत्तर अमेरिका खंडातून वाहणाऱ्या नद्या मिसिसिपी आणि मिसुरी आहेत। म्हणून प्रश्न क्रमांक 78 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 79, भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 चित्तोडगड किल्ला आहे। त्याची उंची 180 मीटर आहे। कुठे आहे? मेवाड राजस्थान या ठिकाणी। आणि त्याचं क्षेत्र जर सांगायचं असेल तर 691.9 एकर क्षेत्र ह्या
चित्तोडगड किल्ल्याचा आहे. म्हणजे देशातला सर्वात मोठा किल्ला कोणता असेल तर तो चित्तोडगड आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 80 आहे. कोणत्या खेळास ऑलिम्पिक 2020 मधून वगळण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 1 कुस्तीला या स्पर्धेमधून ऑलिम्पिक मधून वगळलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 81. 2014 मध्ये भारताला पोलिओ मुक्त घोषित करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अजूनही या रोगाचा प्रादुर्भाव आहे? म्हणजे पोलिओचा प्रादुर्भाव अजूनही आहे. पर्याय क्रमांक 1 आहे आपलाच असणारा शेजारील देश पाकिस्तान. या देशामध्ये आजही पोलिओ रुग्ण आढळतात, म्हणजे प्रादुर्भाव आहे. मात्र 2014 साली भारत पोलिओ मुक्त झाला. आता हे पोलिओ मुक्तची घोषणा कोण करतं? जागतिक आरोग्य संघटना करते, WHO. हे पोलिओ मुक्त किंवा एखादा रोगमुक्त घोषित करतं. अशी घोषणा करण्यासाठी काय अट आहे का? सलग 3 वर्षे एखाद्या देशामध्ये पोलिओचा रुग्ण सापडला नाही तर त्या देशाला पोलिओ मुक्त घोषित केलं जातं. म्हणजे 2011 पासून 14 पर्यंत आपल्या देशात पोलिओचा रुग्ण सापडलेला नाही, आजही नाही. म्हणून WHOनं भारताला पोलिओ मुक्त घोषित केलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 82. नाण्यांच्या अभ्यासाला टिंबटिंब म्हटले जाते. पर्याय क्रमांक 2 नाणीशास्त्र. त्यानंतरचा प्रश्न आहे 83. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेलं आहे. आता आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते. मात्र यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत हे सुरू केलं. बाळशास्त्री जांभेकरांचं शून्यलब्धी, दर्पण. आता दर्पण हे वृत्तपत्र तर 1832 साली सुरू केलं. पहिलं मराठी वृत्तपत्र आहे, मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र 1832 ला सुरू झालं, ते म्हणजे दर्पण. ते बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे. महात्मा फुलेंचे ग्रंथ. महात्मा फुलेंनी 1848 पासून मुलींची शाळा सुरू केलेली आहेत. त्यांनी कोणते? गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांची कसब, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न हे ग्रंथ लिहिलेले आहेत. मात्र महात्मा फुलेंच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे तो म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. 1891 साली हे झालेलं आहे, म्हणजे प्रकाशित झालेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर ही थंड हवेचे ठिकाण आहेत. जमशेदपूर हे थंड हवेचे ठिकाण नाही, औद्योगिक क्षेत्र आहे. म्हणून 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. टिंबटिंबला लहान तिबेट असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 धर्मशाळा. धर्मशाळा हिमाचल प्रदेशमध्ये आहे हे ठिकाण. यालाच लहान तिबेट म्हणतात. तिबेटियन लोकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे, म्हणून लहान तिबेट असं संबोधलं जातं. म्हणून प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. राष्ट्रगोप्तार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? राष्ट्रगोप्तार हे दादाबाई नौरोजींनी सुरू केलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी केसरी मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलं आणि बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाबाई नौरोजी. आणि दादाबाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष होते. 1896, 1893 आणि 1906 या 3 वर्षी दादाबाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न 87 आहे. भारताच्या कोणत्या राज्याला सिटी ऑफ लव्ह असे म्हणतात? भारतातील कोणत्या शहराला सिटी ऑफ लव्ह असे म्हणतात? तर आग्राला सिटी ऑफ लव्ह असे म्हणतात. ताजमहाल. आता झाशीला काय म्हणतात?
गेट वे ऑफ बुंदेलखंड, झाशीला टोपण नावानं ओळखलं जातं. कानपूर लेदर सिटी, नोएडा सिंगापूर ऑफ इंडिया, नोएडाला सिंगापूर ऑफ इंडिया असं म्हणतात. म्हणजे नोएडाला सिंगापूर ऑफ इंडिया, कानपूरला लेदर सिटी, आग्र्याला सिटी ऑफ लव आणि झाशीला गेट वे ऑफ बुंदेलखंड असं संबोधतात. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आग्रा. त्यानंतरचा प्रश्न आहे 88, भारत कोणत्या देशाची सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला आहे? तर भारत बांगलादेश बरोबर जास्त सीमारेषेनं जोडलेला आहे. आता भारताची भूसीमा किती आहे एकूण? भारताची भूसीमा जी आहे ती 15,200 किलोमीटर लांबीची आहे. ती मैल मध्ये सांगायची असेल तर 9,445 मैल एवढी भारताला भूसीमा लाभलेली आहे. म्हणजे इतर देशांची जमीन आपल्या देशाच्या जमिनीला चिकटलेली आहे. मग हे कुणाकुणाचं आहे? तर हे 7 देश आहेत भारताच्या सभोवती असणारे. बघूया आपण भारताचा नकाशा ओबडधोबड तात्पुरता काढूया, बघू अंदाजे. हे असणारा असा सर्वसाधारणपणे आपला भारताचा नकाशा आहे असं गृहीत धरू. थोडंसं इकडं तिकडं होईल पण हा भारताचा नकाशा आहे. या भारताच्या नकाशामध्ये इकडं पाकिस्तान आहे, इथं अफगाणिस्तान आहे, वरती चीन आहे, जम्मू काश्मीर पासून हा नेपाळ आहे, त्यानंतर असा आपला भारत आहे, हा भूतान आहे, हा म्यानमार आहे म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश, हा बांगलादेश आहे. बघा कोणकोणते 1 2 3 4 5 6 7 देश, या 7 देशांची सरहद आपल्या भारताला लाभलेली आहे. मग हे कोणते देश आहे लक्षात नकाशात तर समोर दिसतंय, लक्षात ठेवणार कसं? त्यासाठी बाची पाने, बापाची म्हणायचं नाही बरं का, बाची पाने म्या भू आ, हा जो शॉर्टकट आहे तो क्रमशः आहे. म्हणजे सर्वात जास्त सीमारेषा आमच्या बांगलादेशच्या आम्हाला लाभलेल्या आहे. त्यानंतर 2 नंबरला चीनची, 3 नंबरला पाकिस्तानची, 4 नंबरला नेपाळची, 5 नंबरला म्यानमार, 6 नंबरला भूतान आणि 7 नंबरला अफगाणिस्तान. जवळपास 4096 किलोमीटर बांगलादेशची सरहद आमच्या देशाला लाभलेली आहे. चीन जवळपास 3700 किलोमीटर सरहद चीनची आम्हाला लाभलेली आहे. पाकिस्तानची 3310 किलोमीटर, नेपाळची 1752, म्यानमारची 1457, भूतानची 699 आणि अफगाणिस्तानची 80 किलोमीटर सरहद आमच्या देशाला लाभलेली आहे. म्हणजे हा उतरता क्रम आहे. देशाला ज्या सीमा लाभल्यात त्यांचा उतरता क्रम आहे. म्हणजे सर्वात जास्त भूसीमा भारताला लाभलेला देश आहे बांगलादेश आणि सर्वात कमी भूसीमा भारताला लाभलेला आहे तो म्हणजे अफगाणिस्तान, सर्वात कमी. मग लक्षात ठेवायला बरं आहे, नकाशाच लक्षात ठेवायचं असेल तर हे इथं सर्वात जास्त भूसीमा लाभले आणि इथं सर्वात कमी भूसीमा एवढंच लाभलेली आहे. आणि अफगाणिस्तान जरी भारताच्या सरहद्दी लगत असला तरी सुद्धा आमची भारताची वाहनं डायरेक्ट इथून अफगाणिस्तान मध्ये जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो भाग आम्ही नकाशात दाखवतो पण तो पाकव्याप्त काश्मीरचा भाग, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, म्हणजेच पाकिस्तानच्या ताब्यात आहे. इथून आपल्याला वाहनं नेता येत नाहीत. त्यासाठी आम्ही अरबी समुद्रातून पलीकडं जातो, म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत आम्हाला पोहोचावं लागतं. पाकिस्तान मार्गे जात होतो पण त्यामध्ये अडथळे, वाहतुकीमध्ये अडथळे करण्याचा प्रयत्न तो देश करतोय. म्हणून प्रश्न क्रमांक 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आहे 89, भूतान देशाची सीमा किती भारतीय राज्यांना लाभलेली आहे? म्हणजे हा जो भूतान आहे
या भूतानला आपल्या भारतातील किती राज्यांची सीमा लाभली बघूया. अनायशी आलायच. तर हा जो आहे इथं असणारा पार्ट तो इथून असा आहे. इकडं हा बांगलादेश आहे. हे जे आहे हा सिक्कीम आहे. सिक्कीम हा पश्चिम बंगाल इथपर्यंत आहे. पश्चिम बंगाल म्हणजे हा इथून असा जो आहे तो पश्चिम बंगाल आहे. हा आसाम आहे आणि त्यानंतर इथं अरुणाचल प्रदेश आहे. बघा हा सिक्कीम, हा पश्चिम बंगाल, हा आसाम, हा अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांच्या भूसीमा भूतानला लाभलेल्या आहेत आपल्या देशातल्या. मग आकडा आपल्याला 4 सांगायला काय हरकत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 साली स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. त्यापूर्वी रामकृष्ण मठाची स्थापना 1890 साली केलेली होती. त्याचंच रूपांतर रामकृष्ण मिशन मध्ये केलेलं आहे. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख, दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी व्याकरणाचे पाणिनी असे संबोधतात आणि पहिले उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली होती. आता परमहंस सभा ही जी स्थापन केलेली आहे 1859 साली ती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच स्थापन केलेली होती. मानव धर्म सभा 1844 साली स्थापन केली. तीही दादोबा पांडुरंग तरखडकरांनीच स्थापन केलेली होती. म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न 91. भारताची मिनी घटना असे कोणत्या घटना दुरुस्तीला संबोधतात. 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976 साली झाली. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली. त्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. या घटना दुरुस्तीनं जास्त बदल झाले. त्याच घटना दुरुस्तीनं मूलभूत कर्तव्य सुद्धा समाविष्ट केली. स्वर्णसिंह समितीनं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस केली. त्यांनी 10 मूलभूत कर्तव्य दिली होती. त्यापैकी सरकारनं 8च मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये समाविष्ट केली आणि इतर 2 त्यात ऍड करून अशी 10 मूलभूत कर्तव्यांची यादी कलम 51 मध्ये समाविष्ट केलेली आहेत. आता यामधील जी 2 मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंह समितीची त्यांनी समाविष्ट केलेली नाहीत ते म्हणजे कर भरणे हे कर्तव्य असावं आणि जर मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं नाही तर त्यासाठी शिक्षेची तरतूद असावी अशी 2 मूलभूत कर्तव्याची शिफारस स्वर्णसिंह समितीने केली होती. मात्र ती सरकारनं स्वीकारली नाही. मग इतर 2 ऍड करून 10 मूलभूत कर्तव्यांची यादी यामध्ये समाविष्ट केली. अजून या 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं की लोकसभेची जी मुदत 5 वर्ष आहे त्याला 6 वर्ष केलं होतं. म्हणजे बरेच यामध्ये त्यानंतर बदल भरपूर आहेत. त्यानंतरची झाली 44वी घटना दुरुस्ती. त्यावेळी 1977 साली जे इलेक्शन झालं होतं लोकसभेचं सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यानुसार इंदिरा गांधींचं सरकार पडलं आणि मोरारजी देसाईंचं सरकार आलं की जे मोरारजी देसाई 1969 पर्यंत इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. काँग्रेस विरोधी गेले आणि जनता दल मधून ते काँग्रेस विरोधी पहिले पंतप्रधान बनले. आणि त्यांनी काय केलं की 42व्या घटना दुरुस्तीनं जे बदल केले होते त्यातले जास्तीत जास्त बदल परत आहे तसे ठेवले आणि 44व्या घटना दुरुस्तीने 42व्या घटना दुरुस्तीचे बदल परत कमी केले. मात्र त्यावेळी मूलभूत कर्तव्य जे समाविष्ट केली होती ते मूलभूत कर्तव्य मात्र यांनी कमी केलेली नाहीत. लोकसभेची मुदत 5 वर्षाच्या ऐवजी 6 वर्ष 42व्या घटना दुरुस्तीने झाली आणि ते परत
6 वर्षाची 5 वर्ष 44व्या घटना दुरुस्तीने केली 1978 साली. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती 1985 साली झाली आणि त्यानंच पक्षांतर बंदी आणली. म्हणजे पक्षांतर बंदी म्हणजे काय? एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून जर मी निवडून आलो असेल तर जोपर्यंत त्या पदावरती आहे तोपर्यंत त्या पक्षातून मी बाहेर पडू शकणार नाही. किंवा जर बाहेरच पडायचं असेल 2 पर्याय आहेत. एक तर त्या पदाचा राजीनामा द्यायचा आणि मग समजा विधानसभेमध्ये निवडून गेलो असेल तर विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा आणि बाहेर पडायचं. नसेल तर दुसरा पर्याय त्या पक्षाचे जेवढे आमदार निवडून आलेत त्यांच्यापैकी 1/3 लोकांना सोबत घेऊन 1/3 आमदारांचा गट करून जर बाहेर पडलो तर चालत होतं. म्हणजे पक्षांतर बंदी कायदा पक्षाच्या म्हणजे त्या सदस्यांच्या आड येत होता की निवडून गेल्यानंतर तुम्ही ते पदाचं पद संपुष्टात येईपर्यंत किंवा त्या पदाचा राजीनामा देणं दिल्याशिवाय तुम्हाला त्या पक्षातून बाहेर पडता येत नाही. हा कायदा होता 52व्या घटना दुरुस्तीनुसार. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. टिंब हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो कारण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय घटनेला अंतिम मंजुरी मिळाली. म्हणजे भारतीय जनतेनं त्या दिवशी ती घटना स्वीकारली. ते संविधान स्वीकारलं म्हणून त्यावेळेपासून आम्ही 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी पासून आम्ही घटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली होती. तो प्रजासत्ताक दिन म्हणून किंवा गणराज्य म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 1 मे मात्र महाराष्ट्र कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणून प्रश्न क्रमांक 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. कोणत्या वर्षीपासून नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS पर्यटनासाठी खुले करणार आहे? तर 2020 पासून खुले करणार आहे. नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाचा लॉंग फॉर्म नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2020. त्यानंतरचा प्रश्न आहे 94. भारतीय चलन खालीलपैकी कोणत्या देशात कायदेशीर व वैध आहे? तर भारत देशालगतचा नेपाळ आणि भूतान मगाशीच मी नकाशामध्ये दाखवलं होतं. या दोन्ही देशामध्ये आपला रुपया कायदेशीर चलन आहे. आता तसं बघितलं तर आपले बँक त्यांच्या पतचलन नियंत्रणाचं काम करते का? नाही. आपल्या रिझर्व्ह बँकेनं पतचलन नियंत्रणाचं काम कोणकोणत्या देशाचं केलं? एक ब्रह्मदेश आणि दुसरा म्हणजे पाकिस्तान. आता पाकिस्तानचा 1971 पासून भूभाग एक वेगळा झाला तो म्हणजे बांगलादेश. पण आपण डायरेक्ट पाकिस्तानच म्हणू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली होती. रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 पासून रिझर्व्ह बँक कार्य करत होती. रिझर्व्ह बँकेला नोटा छापण्याचा अधिकार मिळाला. तिचं राष्ट्रीयकरण मात्र 1 जानेवारी 1949 ला झालं. त्यापूर्वी पतचलन नियंत्रणाचं काम रिझर्व्ह बँक करत होती. ती भारत सरकारची बँक म्हणूनही कार्य करत होती. पण त्यापूर्वी म्यानमार म्हणजे आजचा म्यानमार पूर्वीचा ब्रह्मदेश हा देश आपल्या हिंदुस्थानला लागून ब्रिटिशांनी जोडलेला होता. त्यामुळे ब्रह्मदेशची बँक म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँकेनं काम केलेलं आजचा तो म्यानमार आहे. पाकिस्तान हा आपलाच तुकडा होता, हिंदुस्थानचाच तुकडा होता. त्यामुळे त्या पाकिस्तानचं सुद्धा पतचलन नियंत्रणाचं काम आपल्या बँकेनं केलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेपाळ व भूतान. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. सर्वात लहान टिंब हा महासागर आहे. तर आर्क्टिक महासागर सर्वात लहान आहे. सर्वात क्षेत्रफळानं मोठा आहे तो पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागर.
2 नंबरचा आहे अटलांटिक महासागर, 3 नंबर हिंदी महासागर, 4 नंबर दक्षिण महासागर म्हणजे जो 5वा महासागर निर्माण केलेला आहे 4 नंबरला क्षेत्रफळानं आणि 5 नंबरला क्षेत्रफळानुसार आर्क्टिक महासागर आहे. पूर्वी 4च महासागर होते, पण म्हणजे कोणकोणते कसे होते बघू. नकाशा आता मी चौकोनी काढतोय, हा जगाचा नकाशा आहे असं गृहीत धरू. या जगाच्या नकाशामध्ये हा इथं पॅसिफिक महासागर आहे किंवा त्याला प्रशांत म्हणू. हाच गोल केल्यानंतर इकडे येतो प्रशांतच आहे हा प्रशांत महासागर. इथं यस आकाराचा एक महासागर आहे त्याला अटलांटिक म्हणतात आणि इथं हिंदी महासागर आहे, इथून खाली हिंदी महासागर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे 2 महासागर नाहीत, प्रशांत आणि प्रशांत हे 2 नाही, एकच. आणि वरती जो आहे तो आर्क्टिक महासागर. मग हा आपण गोल मारू की हा इकडे पण आहे. या 3 महासागरांचा 66.5 दक्षिण अक्षवृत्ताच्या खालचा जो तिन्ही महासागरांच्या पाण्याचा समूह आहे हे त्याला दक्षिण महासागर असं नाव दिलंय. पूर्वी दक्षिण महासागर आपल्याकडं नाव नव्हतं. 2006 पासून या 5व्या महासागराची निर्मिती केली आहे. महासागर पाणी तेच आहे, पण 3 महासागरांचं मिळून याला मान्यता दिली. मग क्षेत्रफळानुसार पहिल्या क्रमांकाचा जो आहे प्रशांत म्हणजेच पॅसिफिक महासागर, दुसरा आहे तो अटलांटिक महासागर, तिसरा हिंदी महासागर क्षेत्रफळानुसार बरं का, चौथा दक्षिण महासागर आणि 5व्या क्रमांकाचा सर्वात कमी आर्क्टिक महासागर आहे. हे लक्षात असू द्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्क्टिक महासागर. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था या ची स्थापना कोणत्या दिवशी झाली? या परिवर्तन संस्थेची स्थापना कोणत्या दिवशी झाली? म्हणजेच NITI नीती आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तो दिवस आहे 1 जानेवारी 2015. त्यापूर्वी 26 मे 2014 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांनी 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावरून घोषणा केली की योजना आयोग जो पंचवार्षिक योजना निर्माण करतो तो योजना आयोग आता कालबाह्य झालेला आहे, त्या जागी दुसरी संस्था आपल्याला स्थापन करावी लागेल. त्यानुसार योजना आयोग त्यांनी रद्द केला. योजना आयोगाचा शेवटचा दिवस होता 31 डिसेंबर 2014 आणि 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोगाची सुरुवात झालेली आहे. म्हणून या 96 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. भारताने तयार केलेल्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे? तर परम 8000. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. हरित क्रांतीमधील 2 ओळखण्याजोगी पिके कोणती? आता हरित क्रांती आमच्या उत्तर भारतामध्ये झाली. कोणकोणती पिकं आहेत? गहू आणि त्याच्या पाठोपाठ तांदूळ. उत्तर भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरित क्रांती झाली. तिथंच का झाली? तर तिथं गाळाचा मैदानी प्रदेश आहे. गंगेनं वाहून आणलेल्या गाळाचा मैदानी प्रदेश आहे, सतलज नदीनं वाहून आणलेला आणि त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेला गाळाचा मैदानी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणतात. त्या सुपीक जमिनीमध्ये हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी ठरला. दक्षिण भारतात फारसा हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही. दक्षिण भारतामध्ये तितकं उत्पादन वाढलं नाही. मात्र उत्तर भारतामध्ये पंजाब उत्तर प्रदेश या भागामध्ये सर्वाधिक उत्पादन वाढलं. आता हरित क्रांतीचा म्हणजे आधुनिक बी बियाणांचा वापर आम्ही का केला त्याच्या पाठीमागं तिसरी पंचवार्षिक योजना पूर्णपणे आमची फेल गेली होती. 1961 पासून 66 पर्यंत 1962 मध्ये चीननं आक्रमण केलं, 1965 मध्ये पाकिस्ताननं आक्रमण केलं, 1964 मध्ये निसर्गानं म्हणजेच दुष्काळ पडला. निसर्गानं आक्रमण केलं म्हणून आपण दुष्काळ पडला आणि 1964च्या
साली म्हणजे 1964 साली आम्हाला दुष्काळ पडल्यामुळं अन्नधान्य नव्हतं, आमची लोकसंख्या जास्त होती, आम्ही अमेरिकेकडून गहू आयात केला खाण्यासाठी, की तिथं तो निकृष्ट दर्जाचा गहू होता, अतिशय निकृष्ट, जो जनावरांना खायला घालत होते तो गहू आम्ही विकत आणून खाल्ला आणि त्या गव्हामधून काही बिया आल्या, त्या बियांचा वापर आमच्या जमिनीमध्ये झाला, त्या जमिनीत पडल्या, रुजल्या आणि एक वेगळंच छोटंसं रोपटं यायला लागली, जे तण म्हणतो आम्ही, त्याला आपण आज पुढारी म्हणतो किंवा दुसऱ्या भाषेत काँग्रेस म्हणतो, जे पांढऱ्या टोपीचं वर पांढऱ्या छोट्या छोट्या बिया असतात, असं जे तण आहे त्याला पुढारी किंवा काँग्रेस म्हणतो. काँग्रेस का म्हणतो? तो गहू आयात केला त्यावेळी सत्ताधारी पक्ष काँग्रेस होता. आणि पुढारी का म्हणतो? तर त्याच्यावर छोट्या छोट्या पांढऱ्या बिया आहेत आणि पूर्वीचे पुढारी डोक्याला पांढरी खादी टोपी घातलेली असायचे, म्हणून त्यांना पुढारी म्हणतात. असू द्या. म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तांदूळ गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे 99. भारतातील पंचवार्षिक योजनांचे जनक असे कोणात संबोधतात? तर भारतातील पंचवार्षिक योजनांचे जनक पंडित जवाहरलाल नेहरूंना संबोधतात. भारताचे पहिले पंतप्रधान तेच होते. ह्या पंचवार्षिक योजना रशियाचा आदर्श घेऊनच आम्ही राबवायला सुरुवात केली, म्हणून त्यांना पंचवार्षिक योजनेचे जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा शेवटचा 100वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? तर रवींद्रनाथ टागोर यांना पहिला भारतातली व्यक्ती अशी आहे की साहित्य क्षेत्रातला पहिला 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. मदर तेरेसांना ही मिळालेला आहे, मलाला युसुफजाईला मिळालेला आहे. मात्र महात्मा गांधीजींना नोबेल पारितोषिक अजूनही मिळालेलं नाही. महात्मा गांधीजींचं नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झालेलं होतं, मात्र नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधीजी. अजून महात्मा गांधींच्या बाबत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती महात्मा गांधीजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते. त्यांच्या शब्दावरती राष्ट्रीय काँग्रेस चालत होतं. दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगचे महत्त्वाचे नेते बॅरिस्टर जिना होते. हे दोन्हीही भारतातल्या महत्त्वाच्या 2 पक्षांचे नेते होते, पण दोघंही भारतीय संविधान सभेचे सदस्य नव्हते. ही महत्त्वाची नोंद घ्या. हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. तर मित्रांनो, आपण टेस्ट क्रमांक 25 मधील सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण पाहिलेलं आहे. तर असंच आपली विश्लेषणं पाहत राहा. अजून याचबरोबर आम्ही टेस्ट सिरीज बरोबरच इतरही गोष्टी राबवणार आहोत. PSI STI असिस्टंटसाठी किंवा शॉर्टकट अजून तुम्हाला सामान्य ज्ञान विषयाचं सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे वारंवार पाहत राहा, तुमचं पाठ होऊनच लक्षात राहील. तर परत भेटू पुढच्या टेस्टमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.